नमस्कार, मी विजय निंबाळकर. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात बेळगाव तालुका भाजपतर्फे गुरुवारी बेळगाव वेंगुर्ला मार्गावर हिंडलगा फॉरेस्ट चेकपोस्ट नाक्यावर आंदोलन छेडण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्ते व नेते मंडळींनी घोषणाबाजी करत कर्नाटक सरकारचा निषेध केला. आंदोलनामुळे या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहनधारकांना जवळपास पाऊण तास थांबावे लागले. यावेळी माजी आमदार मनोहर कडोलकर, तालुका भाजपचे माजी अध्यक्ष धनंजय जाधव, हिंडलगा ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र मन्नोळकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज जाधव, अजित हलकर्णी, पंकज घाडी आदीसह कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 8 दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने गुरुवारी दुपारी जोरदार हजेरी लावली. दुपारनंतर संततधार पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग सुखावला आहे. गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. पावसाअभावी पिके सुकून जाणाऱ्या मार्गावर होती. अखेर गुरुवारी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. जूनच्या सुरुवातीच्या झालेल्या पावसामुळे खरीप पेरण्या झाल्या होत्या. मात्र पाऊस नसल्यामुळे पिकाची वाढ देखील खुंटली होती. मात्र गुरुवारी पाऊस झाल्याने पिकांना दिलासा मिळालाय. L&T कंपनीच्या विरोधात जनता संतप्त झाली आहे. L&T कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कामामध्ये सुधारणा करावी, अन्यथा एक दिवस जनता तुम्हाला धडा शिकवेल असा इशारा महानगरपालिकेतील सर्वसाधारण बैठकीत देण्यात आला. या कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करा अशी जोरदार मागणी नगरसेवकांनी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी निश्चित योग्य ते पाऊल उचलू असं सांगितलंय. पाण्याचे पाईप घालण्यासाठी नवीन करण्यात आलेल्या रस्त्यावर खोदाई केली जाते. त्यानंतर पाण्याचा पुरवठाही योग्य प्रकारे होत नाही. केवळ बेळगावातच नाही तर इतर जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये देखील या कंपनीबद्दल तक्रारी वाढल्या आहेत. तेव्हा मनपा आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती सूचना करावी आणि कामकाज सुरळीत करण्यास त्यांना सांगावे, अन्यथा एक दिवस जनता अधिकाऱ्यांना धडा शिकवेल. त्यानंतर त्याला सर्वस्वी जबाबदार अधिकारीच जबाबदार असतील असेही त्यांनी ठणकावून सांगितलं. वडगाव रयत गली येथे अनेक दिवसांपासून नळाला ड्रेनेज मिश्रित पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. दुरुस्तीचे काम हे संत गतीने सुरू असल्याने पाणी समस्या निर्माण झाली असून विशेषतः पाण्याच्या बरोबर जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान गल्लीतील नागरिकांना बैलगाडीतून पाणी आणण्याची वेळ आली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर ही परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकातून संताप व्यक्त होत आहे. दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त होत आहे. याकडे महानगरपालिका आणि L&T लक्ष देणार का हेच पाहावं लागणार आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1946 या हिंदू तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी उद्यानात प्रेरणा मंत्राने सुरुवात करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला विधिवत दुग्धाभिषेक जलाभिषेक घालण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील व शहर प्रमुख अनंत चौगुले यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान ते कपिलेश्वर मंदिर पर्यंत पालखी सोहळा तसेच दिंडी काढण्यात आली. यावेळी प्रांत प्रमुख किरण गावडे, तालुका प्रमुख परशुराम कोकितकर, पुंडलिक चव्हाण, कल्लापा पाटील यासह धारकरी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम व अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. बेळगाव स्मार्ट सिटी नियमित कार्यालयास खासदार जगदीश शेट्टर यांनी भेट देऊन प्रगती आढावा बैठक घेतली. या बैठकीत खासदारांनी स्मार्ट सिटीत सुरू असलेली कामे आणि सद्यस्थितीची माहिती घेतली. याशिवाय बहुतांश कामे पूर्ण झाली असून ही कामे महानगर महामंडळ व संबंधित विभागाकडे तातडीने सोपवावीत अशा सूचना केल्या. यावेळी बेळगाव स्मार्ट सिटीतर्फे नवनिर्वाचित खासदार जगदीश शेट्टर यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीनंतर खासदारांनी स्मार्ट सिटीने विकसित केलेल्या डिजिटल लायब्ररी, महात्मा फुले पार्क, कला मंदिर आणि CBTच्या विकास कामांना भेट देऊन पाहणी केली. कर्नाटक सरकारने केलेल्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढी विरोधात बेळगाव शहर उत्तर विभागी भाजपच्या वतीनं गुरुवारी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात रास्ता रोको करण्यात आला. यावेळी माजी आमदार अनिल बेनके, शरद पाटील, रवी पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना अनिल बेनके म्हणाले, काँग्रेस सरकारने निवडणुका संपताच पेट्रोल आणि डिझेल दरवाढ केली. यामुळे सामान्य जनतेचे
कंबरडे मोडले आहे। या दरवाढीचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होणार असून सरकारने ही दरवाढ त्वरित मागे घ्यावी, अन्यथा आंदोलन तीव्र करणार असल्याचं त्यांनी सांगितले। भरतेज कॉलेज ऑफ कॉमर्सच्या सभागृहात कोविडमुळे एकल पालक मुलांना दप्तर, नोटबुक्स, कंपास, बॉक्स, पेन आणि पेन्सिल सारख्या शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं। इयत्ता पहिली ते पदवीपूर्व वर्गातील 70हून अधिक मुलांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अशोक नाईक होत्या। यावेळी त्यांनी आमची संस्था गेली 6 वर्ष विविध सामाजिक कार्य करत आहे। कोविड महामारीनंतर आम्ही प्रामुख्याने मुलांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं आहे, ज्याच्यासाठी आम्ही मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक साहित्य पुरवत असल्याचं त्यांनी सांगितले। कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशन आयोजित पहिली कर्नाटक राज्य रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप बेंगळूर येथे पार पडली। बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनची स्केटर्स जान्हवी तेंडुलकर हिने या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता। या चॅम्पियनशिपमध्ये 13 जिल्ह्यातील 400हून अधिक स्केटिंगपटू सहभागी झाले होते। या स्पर्धेमध्ये जान्हवी तेंडुलकर 1 रौप्य व 1 कांस्य पदक पटकावली आहे। याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे। तमिळनाडूच्या कलाकुरी या जिल्ह्यात बुधवारी रात्री 29 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली। विषारी दारू प्यायल्याने 29 जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज कलाकुरीच्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी MS प्रशांत यांनी व्यक्त केला आहे। याशिवाय जिल्ह्यातील जवळपास 70हून अधिक व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे। उपचार घेत असल्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे, त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तालुक्यातील जमगी येथील गॅरेजला आग लागून 5 मोटारसायकली व इतर साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली। सदर दुर्घटना शॉर्ट सर्किटमुळे झाल्याचे समजते। सचिन बाळासाहेब कोंडक, राहणार जमगी असे नुकसानग्रस्त गॅरेज मालकाचे नाव आहे। दरम्यान अचानक भडका उडताना गॅरेजला आग लागली। स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण त्यात यश आले नाही। यानंतर घटनास्थळी आलेल्या अग्निशमक दलाने आग आटोक्यात आणली। यामुळे नजीकची दुकाने आगीपासून थोडक्यात बचावली। चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ओमनी कार उलटली। अक्षय राजू खोरे वय 27 राहणार म्हाकवे तालुका कागल असे जखमी चालकाचे नाव आहे। हा अपघात सौदलगा कुर्ली मार्गावर शिवेचा ओढा येथे बुधवारी सायंकाळी झाला। अक्षय खोरे हे ओमनी कार घेऊन म्हाकवे येथून सौदलगाकडे येत होते। दरम्यान शिवेचा ओढा वळणावर त्यांच्या वाहनावरील ताबा सुटला, त्यामुळे ओमनी कार रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन शेतवडीत पलटली। यामध्ये अक्षयला दुखापत झाली आहे। दरम्यान त्याला निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली। अनधिकृत प्रसूती दवाखान्यावर अधिकाऱ्यांनी धाड टाकून चालवणाऱ्या महिलेची कसून चौकशी सुरू केली। या दरम्यान औषध उपचाराचे साहित्य जप्त केल्याचा प्रकार जमखंडीतील कुंभार गल्लीत घडला। येथील कुंभार गल्लीतील घरात 10वी शिक्षण घेतलेली महिला सुरेखा चरकी वय 62 महिलांची आरोग्य तपासणी व चिकित्सा करीत असल्याची माहिती मिळताच जमखंडी उपविभाग अधिकारी संतोष कामगौंड, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर GS गलगली, CPI मल्लप्पा मद्दी, PSI नागराज खिल्लारी, AH मडेगार, नागराज बिसलदिनी, आरोग्य खात्याचे संतोष नायक, मल्लू अस्की आदींनी धाड टाकली। शहरात व ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे। कळपाने फिरणारी ही कुत्री येण्या जाणाऱ्या पादचारी व विद्यार्थ्यांच्या नजीक जाऊन चावा घेण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे विद्यार्थी प्रवाशामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। चिक्कोडी नगरपालिका या समस्येकडे लक्ष देऊन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी चिक्कोडी येथील विद्यार्थी व प्रवासी करत आहेत। चिक्कोडी शहरात व उपनगरात मोकाट कुत्र्यांनी अनेकांवर हल्ला केल्याची घटना घडल्या आहेत। चिक्कोडी नगरपालिकेने मोकाट कुत्र्यांना पकडून नसबंदी करावी अशी मागणी विद्यार्थ्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात होत आहे। आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती व ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।